नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर 9 मार्च 2025 वार आहे रविवार. फाल्गुन दशमीच्या दिवशी फक्त गुपचूप या जागेवर ठेवून द्या ₹1 नाणे आणि बघा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला कसा प्राप्त होतो ते. हा उपाय करून स्वतः तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. तुम्ही कसे धनवान होणार आहात हे तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकता, कारण या उपाय एवढा प्रभावशाली आहे आणि हा उपाय तुम्हाला योग्य दिवशीच करायचा असतो. त्यामुळे असे उपाय करून तुम्ही करोडपती बनू शकता. तुमच्या जीवनातील दुःख दरिद्रता संपवून तुम्ही सुखी आनंद जगू शकता. घरात सुखसमृद्धी, सगळी मनोकामना पूर्ण होण्यासाठी, बँक बॅलन्स, करिअर सगळं काही तुमच्या मनासारखं होण्यासाठी हा उपाय अगदी प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कालच गुरुजींनी त्यांच्या प्रवचनात सांगितला आहे. तो मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे. या उपायाने एवढा पैसा तुमच्याजवळ जमा होईल की तुम्हाला ते सांभाळणं देखील मुश्किल होऊन जाईल. या दिवशी खूप शुभयोग जुळून आलेले आहेत आणि यासाठी अशा दिवसाचे महत्त्व खूप आहे. तुम्ही पण या दिवशी या शुभयोगाचं सोनं करून तुमचं जीवन अगदी सुधारू शकता. तुम्ही तुमच्या जीवनात माता लक्ष्मीला आणू शकता आणि तिचा सांभाळ देखील व्यवस्थित केला तर ही जी लक्ष्मी आहे ती पिढ्यानपिढ्या तुमच्याजवळ राहील. ही तुमच्या घरातून कधीच बाहेर जाणार नाही. हा उपाय कधी करायचा आहे, कसा करायचा आहे, काय सावधानी तुम्हाला बाळगायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्याआधी आपल्या महालक्ष्मी या चॅनेलला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा. तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदावी, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नावाचा जय जयकार करायला विसरू नका किंवा जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, ₹1 किंमत त्यालाच माहीत असते जो दुःख दरिद्रता संकट यातून तो श्रीमंत झालेला असतो किंवा त्या दुःखात तो असतो. त्यालाच ₹1 किंमत माहीत असते. हा ₹1 जो आहे तो माणसाच्या जीवनामध्ये खूप खूप मोठे चमत्कार घडवून आणू शकतो. त्यामुळे तुम्हाला ₹1 किंमत ज्याला माहीत आहे किंवा जो ₹1 श्रीमंत होण्याचं स्वप्न बघतो त्यालाच हा उपायावरती विश्वास बसणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मेहनत करून काहीच उपयोग नसतो. कधीकधी देवाची साथ आपल्या नशिबाचे स्टार देखील उघडावे लागत असतात. त्यामुळे या ₹1 उपायाने तुम्ही रविवार किंवा मंगळवार, शुक्रवार या दिवशी करायला काहीच हरकत नाही. हा उपाय करताना तुम्हाला संकटमोचन हनुमान यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे किंवा त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्यावरती जे काही संकटे आले आहे, दुःख आहे, त्याचं निवारण व्हावं. यासाठी एकच देव आहे, ते म्हणजे हनुमानजी. हनुमानजींना तुम्ही ध्यान लावून बसायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे आणि आपलं संकट दूर व्हावं म्हणून प्रार्थना देखील करायची आहे. त्यानंतर 4 लवंगा आणि 1 कपूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायचे आहे. तर ते कशासाठी? कारण तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती नष्ट व्हावी यासाठी. कारण आपल्या घरात जर नकारात्मकता असेल तर आपण कितीही पूजापाठ केला, उपाय केला तरी आपल्या जी काही आपण उपाय करत असतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही किंवा ती नकारात्मक शक्ती ती आपल्याला भेटून देखील देत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुमचं मन स्वच्छ करायचं आहे, तुमचं शरीर स्वच्छ करायचं आहे, तुमच्या घर स्वच्छ करायचं आहे आणि आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तिला जाळून खाक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 4 लवंगा आणि 1 कपूर जाळायचे आहे आणि त्याची जी राख आहे ती तुम्हाला झाडामध्ये नेऊन टाकायची आहे आणि त्यानंतर हा ₹1 उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नकारात्मकता फिरत असते आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही किंवा आपण पूजापाठ करत असतो, आपली पूजा देवापर्यंत पोहोचू देत नाही. आपला हमेशा ते नाश करायला बसलेले असतात किंवा आपल्या घरामध्ये हमेशा संकट आणत असतात आणि त्यातूनच त्यांना खूप आनंद वाटत असतो. त्यामुळे ते अशा गोष्टी घडवून आणत असतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात, कोणाची प्रगती होत नाही, सतत आपल्या पैशाची हानी होत राहते. तर यासाठीच आपल्याला हा उपाय आधी करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ₹1 उपाय तुम्हाला करायचा आहे. तेव्हाच हा उपाय तुम्हाला सफलता देणार आहे किंवा तुमची योग्य मनोकामना पूर्ण करणार आहे. हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला 108 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. हे तांदळाचे दाणे तुम्हाला पूर्ण अखंड असावे. ते एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यावरती ₹1 जे नाणं आहे ते तुम्हाला स्वच्छ धुवून घासून पुसून तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि 108 वेळा तुम्हाला
माता लक्ष्मी स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. त्या 1 रुपयावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे. तुपाचाच दिवा या दिवशी तुम्हाला तिथे लावायचा आहे. फूल वाहायचं आहे आणि त्यांना म्हणजे श्रीहरी महाविष्णूंना तुम्हाला स्मरण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर ते जे 108 तांदळाचे दाणे 1 रुपया आणि फूल तुम्हाला लाल कलरच्या कापडामध्ये बांधून तो तुम्हाला रुपया तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. आणि मग तुम्ही चमत्कार बघू शकता की तुमच्या घरात कशी पैशाची आवक वाढणार आहे. पैसा येण्याचे मार्ग जे बंद झालेले असतात ते अचानक उघडणार आहेत. कारण तुम्ही हा उपाय प्रभावशाली उपाय तुम्ही करणार आहात. तुम्ही धनवान होण्यापासून तुम्हाला कोणीच कुठली शक्ती वाचवू शकत नाही किंवा तुम्ही धनवान होण्यापासून तुम्हाला कोणीच वंचित ठेवू शकत नाही. एवढा प्रभावशाली उपाय जर तुम्ही या दिवशी सांगितलेल्या दिवशी केला आणि मी सांगितलेल्या पद्धतीने योग्य पद्धतीने केला तरच तुमच्यावर त्याचा असर होणार आहे आणि माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे. आणि ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा हात पडतो ना त्याच्या घरात सुख आणि फक्त सुखच येत असतं. त्या घरात संकटे दरिद्रता ही त्यांच्या घरात टिकत देखील नाही. कारण हा 1 रुपयाचा असा प्रभावशाली उपाय आहे जे करून भले भले लोक करोडपती झालेले आहेत आणि त्यांना हे अनुभव देखील आलेले आहेत. तर हा उपाय होता तो गुरुजींनी सांगितलेला उपाय आहे. खालच्याच प्रवचनात त्यांनी हा उपाय सांगितलेला आहे आणि करोडो जनता ह्या उपाय ऐकत होती आणि करत देखील आहे. त्यामुळे तुम्हीही विश्वास ठेवून हा उपाय करा. यासाठी कोणतेच पैसे किंवा कोणतीच पूजापाठ करायची नाही. फक्त 1 रुपया पाहिजे, 1 लाल कपडा पाहिजे आणि 108 तुम्हाला तांदळाचे दाणे पाहिजेत. पण जसा मी सांगितलं आहे त्याच पद्धतीने हा उपाय करा तरच तो फलदायी ठरणार आहे. तरच तुमच्यावरती माता राणी तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे. तिचा प्रभाव तुमच्यावरती होणार आहे. तर अशी होती आजची माहिती. ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.